नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करते. मित्रांनो, महाशिवरात्री जवळ येत आहे आणि ही ती वेळ असते जेव्हा भगवान शिव अतिशय लवकर प्रसन्न होतात. पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती ना मोठी पूजा आहे, ना महागडा उपाय, ना कोणते हवन किंवा मंत्र. उलट ती इतकी साधी आहे की बऱ्याच लोकांच्या लक्षातही येत नाही. पण जुन्या काळात याच एका लहानशा गोष्टीमुळे अनेक घरामध्ये गरिबीची साखळी तुटली आणि समृद्धीचा मार्ग खुला झाला. मित्रांनो, आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत तिचा थेट उल्लेख शिवपुराणात किंवा शास्त्रात सापडत नाही. कारण ही गोष्ट गुप्त स्वरूपात केवळ काही ऋषी आणि ज्ञानी पुरुषांनाच माहीत होती आणि त्यांनीही ही माहिती फक्त निवडक शिष्यांनाच दिली. म्हणूनच आज जर ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर हे समजून घ्या की भगवान शिव आणि माता लक्ष्मी तुमच्याकडे कृपादृष्टीने पाहत आहेत. मित्रांनो, महाशिवरात्री हा काही सामान्य सण नाही. ही ती वेळ असते जेव्हा शिवतत्व अधिक सक्रिय असते आणि जेव्हा शिव प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्या कृपेने माता लक्ष्मीही त्या घराकडे वळते. शिव साधेपणावर प्रसन्न होतात आणि लक्ष्मी स्थैर्यावर थांबते. म्हणूनच ज्या घरात साधेपणा, शांतता, स्वच्छता आणि योग्य विचार असतात त्या घरात लक्ष्मी माता स्थिरावते. मित्रांनो, आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल, इतकी साधी पण प्रभावी गोष्ट नेमकी आहे तरी काय? तर आता मी तुम्हाला ती गुप्त वस्तू सांगते. ती वस्तू म्हणजे साधी नवीन लोखंडी चावी. होय मित्रांनो, एक साधी नवीन न वापरलेली लोखंडी चावी. ही चावी कोणत्याही कुलुपाची असावी अशी गरज नाही. फक्त एक स्वतंत्र चावी. मित्रांनो, चावी म्हणजे काय? मार्ग उघडण्याचे प्रतीक. बंद झालेले दरवाजे उघडण्याचे चिन्ह आणि भगवान शिव हेच तर सर्व मार्ग उघडणारे देव आहेत. म्हणूनच जुन्या काळात महाशिवरात्रीपूर्वी ही चावी घरात आणली जात असे. चावी कशी घ्यायची? महाशिवरात्रीच्या आधी कोणत्याही दिवशी बाजारात घाई न करता मनात फक्त ओम नमः शिवाय म्हणत नवीन लोखंडी चावी घ्यायची. घरी आल्यानंतर काय करायचे? कोणतीही मोठी पूजा नाही, मंत्र हवन काहीच नाही. फक्त मन शांत ठेवा, हेतू शुद्ध ठेवा. चावी कुठे ठेवायची? देवघरात किंवा घराच्या मुख्य दरवाजाजवळ, वरच्या बाजूला, कुणालाही न सांगता. मित्रांनो, पण यासोबत काही महत्त्वाचे नियम आहेत जे पाळणे खूप गरजेचे आहे. हा उपाय कुणाला सांगू नका. खिल्ली उडवू देऊ नका. चावी आणल्यानंतर खोटे बोलणे, शिवीगाळ करणे, अनावश्यक राग टाळा. घर, विशेषतः स्वयंपाकघर पूर्णपणे स्वच्छ ठेवा.
कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि दुसऱ्यांच्या घराच्या चाव्या आपल्या घरात ठेवू नका. घरात खूप भांडण असतील तर त्या दिवशी चावीला हात लावू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही चावी पैसे लगेच देत नाही. ती आधी घर पैशासाठी योग्य बनवते, विचार बदलवते, नकारात्मकता कमी करते आणि मग हळूहळू संधी उघडते. लोभ ठेवू नका, म्हणून फक्त आशीर्वाद म्हणून पहा आणि मेहनत करणे थांबवू नका, कारण देव त्यालाच मदत करतो जो स्वतः प्रयत्न करतो. मित्रांनो, हा उपाय जादू नाही तर एक दिव्य चिन्ह आहे. जेव्हा घरात स्वच्छता, साधेपणा, योग्य विचार आणि देवावर विश्वास या 4 गोष्टी एकत्र येतात, तेव्हा भगवान शिवाची कृपा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप त्या घराकडे वळतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.